विनंती करेन राम सावंत आपल्या शुभ हस्ते सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ मान सन्मानाचं चिन्ह सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे। तदनंतर प्रतीक सर यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय। मी पवन केसरकर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते प्रतीक सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे। सौंदर्य एक पुष्पगुच्छ आणि मान सन्मानाचं चिन्ह सन्मान चिन्ह देऊन साहेबांच्या ठिकाणी शुभ सन्मान होतोय। त्यानंतर आपल्या लोकल परिसरातील आपल्या सर्वांचे लाडके आपले स्नेही आपले मित्र हरीश जोशी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। मी अक्षय जाधव यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ मान सन्मानाचं चिन्ह सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचंय। ओवेकॅमचा राजा चषक या स्पर्धेमध्ये आपण चारही आमंत्रित पाहुणे आलात, आपला अनमोल वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा शब्द सुमनाने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। तर नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र अतिथींचा सन्मान होतोय। चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळतोय। अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा जोपासली जाते आणि त्याच माध्यमातून आपण पाहतोय स्पर्धेला आपण भेट दिली। धन्यवाद। ओ टू प्रवीण रेवणे। धन्यवाद राम मोरे, धन्यवाद विनोद जाधव। जाऊया सामन्याकडे। अनंत रेवणे, सुनील जाधव एक नावाजलेले क्रिकेटपटू, अनंत रेवणे एक नावाजलेले गोलंदाज यांना विनंती करतोय भगवान जाधव हे कुठे असतील अतिथी मान्यवर विपस्त विनंती करतोय या ठिकाणी यायचंय समालोचन कक्षामध्ये आम्हाला जोडायचंय विनंती करतोय। जाऊया सामन्याकडे आजच्या दिवसामधला साखली फेरीतला। मी विनंती करतोय सुनील जाधव तुम्ही खूपच विनंती करतोय की आपल्या प्रेक्षकांना आतमध्ये बसून घ्यायचंय डिक्लेअर लाईनच्या आतमध्ये, कारण का तुम्ही सुद्धा क्रिकेटमध्ये खूप खेळलेला असेल अनुभव असेल। मी विनंती करतोय पंच आमच्याकडे फिरलेत नो डाऊट वाईट चेंडूची घोषणा केली। पहिला चेंडू एका धावेने खातं खोललंय संघाचा आपण पाहतोय चालू असलेला सामना बागील निरपेक्ष चंडिका देवी आडोशी साखली फेरीतला मधला हा शेवटचा सामना पाहतोय आपण मैदानावरती ससा या क्रीडानगरवरती संतोष सालोंके ही क्रीडानगरी आपण पाहतोय। 4 दिवसांचं आपण आयोजन पाहतोय ओएकएमचा राजा चषक 2021। हा चेंडू आपण बघतोय मारण्याचा प्रयत्न मात्र फसतोय, प्रयत्न नाही मात्र कुठेतरी यश येत नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी आपण पाहतोय। एक चेंडू आणि धावा लागले धाव फलकावरती ती एक धावा। नक्कीच मी विनंती करतोय ओएकएमच्या राजा चषकाच्या वतीने जर कोणी जेवायचं असतील तर त्यांनी भोजनाची व्यवस्था केली तर नक्कीच भोजन केल्याशिवाय कोणीही जाऊ नका। जिंकलेला संघ असो या हरलेला संघ असो मी सर्वांना विनंती करतो भोजन केल्याशिवाय कोणीही जाऊ नका, उपाशीपोटी जाऊ नका। अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे टाकू नका, लक्षात ठेवायचं आहे। पहिला झटका बसतोय या ठिकाणी बाग 11 संघाला राजेशच्या रूपाने डीजे। नक्कीच चांगली अशी समधुर संगीत आपल्याला पाहायला भेटेल डीजेच्या माध्यमातून आणि पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून। आपण 185 देशामध्ये आपण यूट्यूबचं प्रसारण पाहतोय। 195 देश आहेत पण 10 देशांवरती बंदी असल्या कारणाने 185 देशामध्ये आपण यूट्यूब लाईव्हचे सामने पाहतोय। साखल्या फेरीमधला आपण हा पाहतोय शेवटचा सामना बाग 11 विपक्ष चंडिका देवी आडोशी एक यांच्यामध्ये। थर्डमॅन रिझनमध्ये चेंडू गेलाय डिक्लेअर एकच धाव। पंचांचं चांगलं कार्य पाहायला भेटतंय, पंच म्हणून आपल्याला लाभलेत 3-4 दिवस सतत। संजय सावंत असतील, जयंत पाटील असतील, गणेश भाविस्कर सारखे हे 3 पंच सतत 4 दिवस आपल्याला पाहायला भेटले मैदानावरती। अकोट टप्प्याचा मारा आपण पाहतोय पंच नक्कीच आमच्याकडे फिरलेत नो डाऊट वाईट चेंडूची घोषणा होते। संत गतीचे आपण क्रिकेट पाहतोय आणि या वाईट चेंडूने धावसंख्येमध्ये बदल होतोय। धावांचा जर विचार केला तर धावा लागलेत धाव फलकावरती 3 धावा लागलेत। पिवळचं षटक चालू असताना पहिले षटक अजूनही आपण पाहतोय मैदानावरती भारग्रस्त असताना धावांचा जर विचार केला 1 बाद 3 धावा लागलेत धाव फलकावरती। हा चेंडू अक्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न फसतोय आणि दांडी गोल बत्ती गोल दुसरा झटका बसतोय।
या ठिकाणी आपण बाग इलेव्हन क्रिकेट संघाला. यू मिस डेफिनेटली हिट. तू चेंडू मिस करशील तर मी नक्कीच तुला हिट करीन. 2 गड्यांच्या पतनानंतर धावांचा जर विचार केला तर धावा लागलेत धाव फलकावरती त्या फक्त 3 धावा लागलेत. खूप एक प्रकारे हल्लाच चढवलाय. ज्या पद्धतीने डीजेने सॉन्ग वाजवलं हल्ला हल्ला आणि हल्लाच ऍक्च्युली चढवलाय घरच्या खेळपट्टीवर जाऊन पाहतोय बाग इलेव्हन संघ. पिवनचं षटक कसं हातलायचं आणि कसं टाकायचं आणि समुद्रातून सुई कशी काढायची ते दाखवण्याचा प्रयत्न केला. भले समुद्रात सुई टाकल्यानंतर भेटत नाही पण सुई काढतात कशी आणि त्या पद्धतीची गोलंदाजी म्हणून पाहायला भेटते या मैदानावरती. काय गोलंदाजी दाखवते. लाईन लेंथ आणि रिदम वरती गोलंदाजी आपण पाहतोय या मैदानावरती. पीटीसी लाईव्ह संदीप वास्कर असतील, फाउंडर असतील, किरण दलवी असतील सीईओ आणि कैतन दलवी टेक्निशियन, बाबू जगताप, तेजस नन्नावर कॅमेरामॅन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय युट्यूब लाईव्हचे सामने पूर्ण 185 देशामध्ये जगभरामध्ये आपण पाहतोय हे लाईव्ह सामनं. ज्या क्रिकेटची सर्वकडे चर्चा होती की ओएकमचा राजा चषक हा कधी येणार, ती उत्कंठा मात्र संपली आणि आजच्या दिवसामध्ये आरंभ झाला आणि 10:25 पहिला चेंडू पडला. केदारनाथ माडोशी विपक्ष दोस्ती ग्रुप शेंबडी यांच्यामध्ये. इथं मात्र पुन्हा झटका बसतोय का, पण नक्कीच पंचाकडे दाद मागितली होती पण पंचाने मात्र तेवढं चालाक आणि चतुर पंच पाहायला भेटतेत आणि मात्र दाद पूर्णपणे फेटाळले दिसते. एक षटक समाप्तीचं आपण पाहतोय समाप्ती झाले आणि धावांचा जर विचार केला तर धावा लागले धाव फलकावरती त्या 3 धावा. तोपर्यंत जाऊया समुद्र संगीत डीजे मास्टर यांच्याकडे. पिवनचं षटक आपण पाहतोय. पिवनच्या षटकामध्ये जर धावांचा विचार केला, संदेशच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर 3 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. काय गोलंदाजी केले, गोलंदाजीचा अक्षरशः प्रात्यक्षिक दाखवलं आणि खरंच जी अपेक्षा होती फलंदाजाकडून बाग इलेव्हन संघाकडून ती अपेक्षा कुठेतरी पूर्णपणे फेटाळून लावले. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन देतो गोलंदाज मंदार. हा चेंडू बघा टप्प्याचा चेंडूचा मारा होता. नक्कीच डोक्यावरून चेंडू गेला आपण पाहतोय. फलंदाजाला मात्र चेंडू समजला नाही आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. ज्या पद्धतीची फलंदाजी पाहिजे होती आपण पाहिलं. दुपारची खेळपट्टी आपण पाहतोय. सकाळच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं धावा काय जास्त जमत नव्हत्या त्या मैदानावरती पण आता मात्र मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला. धावा जमू शकतात पण इथं मात्र विकेटची झडी लागते का हे पण पाहणे महत्त्वाचं ठरलं असेल नक्कीच. कांगा त्यांचा आत्मविश्वास दुणावला आपण पाहतोय या मैदानावरती. आपण पाहतोय आडोशी संघाचा ज्या पद्धतीने गोलंदाजी केली संदेशनं पहिल्या षटकामध्ये पिवनच्या अप्रतिम गोलंदाजी केली आणि त्यांचा आत्मविश्वास कुठेतरी दुणावलाय या मैदानावरती आणि तो आत्मविश्वास घेऊन उतरला त्या मैदानावरती तो मंदार. काय गोलंदाजी करतोय, संदेशचाच आत्मविश्वास घेऊन उतरलाय का काय हा मंदार पाहायला भेटतोय मैदानावरती. पुन्हा एकदा बघा टप्प्याचा मारा करतोय पंच तेवढं चालाक नो डाऊट. ऑपेस्टी सोडून गेलेला हा चेंडू पंच आमच्याकडे फिरलेत. वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. या वाईट चेंडूने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावा लागते धावफलकावरती चौकाराच्या रूपाने 4 धावा लागते धावफलकावरती. खूप निराशाजनक आणि बिकट मी तर म्हणेन यावेळेस अवस्था करून ठेवली बाग इलेव्हन संघाची. हा चेंडू बघा गली पॉइंट रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू तोंडावरती आपटलाय. क्षेत्ररक्षकाला मात्र बावचरून गेला की चेंडू कुठे गेला कुठे नाही आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. एकच धाव डिक्लेअर. या डिक्लेअर एका धावाने धावफलकाचा जर विचार केला धावा लागले धावफलकावरती फक्त आणि फक्त 5 धावा. पाणी पाहिजे असेल तर विनंती पाणी घेऊन जायचं मैदानावरती.
कारण का क्रिकेट निश्चितचा खेळ म्हटला जातो. ज्या पद्धतीने त्यानं झेल घेण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्न मात्र कुठेतरी फसला आणि चेंडू तोंडावरती आपटला. नक्कीच पाणी घेऊन जायचे आणि उशिरी लावू नका मी विनंती करतोय. तोपर्यंत जाऊया समोर संगीत डीजे बालाच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे मास्टर. काय धोण बघा. नक्कीच बाहेर वाड्यावर या, पण इथं मात्र रणांची धुमाकूल घालायला लागेल. जर आपण घरच्या गलपट्टीवरती खेळतोय तर धावांचा डोंगर उभा करावा लागेल आणि ती जिम्मेदारी खांद्यावरती घ्यायला लागेल करण केसारकर. आणि आपण पाहतोय नॉन स्ट्राईकचा फलंदाज दिलीप, आणि ती क्षमता असेल दिलीप जाधव यांच्याकडे खूप क्षमता असते आणि त्या फलंदाजांनी आपल्या कांद्यावरती पूर्णपणे जिम्मेदारी घेतली पाहिजे. मंदारचा आज चेंडू आपण पाहतोय, आज चेंडू पाहतोय आपण बघा. जागा केली होती पण प्रयत्न फसतोय. पुन्हा एकदा झटका बसतोय. तिसरा मासा गळाला फसतोय. बॅक टू पलन करण केसारकर. बघा धावांचा जर विचार केला तर धाव खूपच तिरवळ धावांचा फक्त 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 विकेटच्या पतनानंतर काय गोलंदाजी दाखवते. संदेशने चांगली गोलंदाजी केली आणि संदेशच्याच पावलावरती पाऊल ठेवते तो गोलंदाज मंदार. जर विचार केला करण केसारकरांकडून खूप अपेक्षा होती पण त्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. आता मात्र जातोय नवीन फलंदाज मैदानावरती प्रदीप. उजव्या त्याचा फलंदाज राईट मोड विकेटचा मारा करतो आपण पाहतो तो गोलंदाज मंदार. हा चेंडू बघा आपण अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि खूपच चांगली गोलंदाजी लाईन लेंथ वरती गोलंदाजी पाहायला भेटते या मैदानावरती. जी अपेक्षा होती कर्णधाराचा विश्वास इथं मात्र सार्थ ठरवतोय या मैदानावरती गोलंदाज मंदार. तुमची सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची हिंमत ठेवा आणि मोठ्या धावांचा डोंगर उभा करायचा असेल तर तुमची छोटीशा का होईना पार्टनरशिप ही महत्वाची ठरेल आणि ती पार्टनरशिप करण्याची हिंमत धरायला पाहिजे. पण इथं मात्र नक्कीच अपील केले. पंच तेवढं चालक आपल्याला पाहायला भेटते. धावा भेटत नसतात, धावा चोरून काढतात. रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगली पाहायला भेटते यावेळेस. आणि नक्कीच या विचार केला धावांचा तर धावा लागलेत धाव फलकावरती द्या. 6 धावा लागलेत बघा. 3 विकेटच्या पतनानंतर धावांचा जर विचार केला तर फक्त 6 धावा लागलेत धाव फलकावरती. पंच किती चेंडू झालेत इथे? 6 चेंडू दाखवते. ओव्हर संपले. ओके. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा जर विचार केला धाव फलकावरती धावा लागलेत 3 गड्यांच्या मोबदल्यात 6 धावा. जाऊया समोर संगीत डीजे बाला यांच्याकडे.
संदेश पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं आणि वैयक्तिक दुसरं आणि आपण पाहतोय सांघिक तिसरं घेऊन संघासाठी षटक घेऊन येते पुन्हा एकदा संदेश. तुमच्याकडे जर आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर ह्या जगात काहीही अशक्य नाही. तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे, जिद्द पाहिजे आणि नक्कीच छोटीशा पार्टनरशिप आणि मोठे फटके हे पाहिजेत तर नक्कीच मोठी धावसंख्या उभारू शकतात. हा मिडॉनच्या रिझनमध्ये चेंडू जातो, एकच धाव, एका धावेच्या वरती दुसरी धाव भेटू शकत नाही. नक्कीच ज्या पद्धतीने अचूक क्षेत्ररक्षण पाहतोय, अचूक गोलंदाजी पाहायला भेटते, त्या पद्धतीचं आपल्याला पाहायला भेटतंय चंडीगढ आडोसी संघ यांच्याकडून. या एका धावेने धावफलक हालता ठेवतोय. धावांचा जर विचार केला 7 धावा लागलेत आणि 7 धाव नंबर हा महेंद्रसिंग धोनीचा सर्वात लकी नंबर आपण पाहतोय. त्याच्या जर्सीवरचा आणि त्याचा बर्थडे हा नंबर. इथं मात्र आपण पाहतोय गचाल क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं. जिथं 1 धाव होते नक्कीच तिथं आपण पाहतोय 2 धावा आपण पाहतोय मिळवतोय या संघ बाग 11 संघ आणि धावा वाढवतोय. 9 धावा लागलेत धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय 9 धावा लागलेत धावफलकावरती. संत गतीने आपण पाहतोय क्रिकेटचा चाललंय. क्रिकेटच्या मैदानावरती, क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय ससा क्रीडानगरीवरती संतोष सालोंके ओए कॅम्पचा राजा चषक 2021 हा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू, पंचांचा इशारा, आकाशाच्या दिशेने बोट, पुन्हा एकदा चौथा झटका बसतोय बाग 11 क्रिकेट संघाला. बॅक टू पवेलियन जातोय तो फलंदाज दिलीप जाधव. दिलीप जाधव आऊट झाला. असं वाटलं की दिलीप जाधव एकतर्फे झुंज देऊ शकतो, क्षमता दाखवू शकतो, पण नक्कीच नाराज पाहायला भेटतं. इथं मात्र आपण पाहतोय अकोट टप्प्याचा मारा, चेंडून बॅटचा संपर्क तुटतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटते. गोलंदाजी काय करायची, रिदम, त्या रिदमवरती आपल्याला पाहायला भेटते. गोविंद जाधव कोयना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हे लाईव्ह सामने पाहतात. त्यांनी ओएकॅमच्या राजा चषकाला, या आयोजनाला हार्दिक हार्दिक शुभकामना दिलेत. नक्कीच गोविंद जाधव साहेब तुमचं ओएकॅमच्या राजा चषकातर्फे आणि अक्कलपेर क्रिकेट ग्रामस्थांच्या मंडळाच्या वतीने तुमचं सुद्धा हार्दिक हार्दिक आम्ही स्वागत करतोय आणि तुमची उपस्थिती ही दाखवायची आहे. आणि धावांचा जर विचार केला आपण बाग 11 क्रिकेट संघाच्या तर धावा लागलेत धावफलकावरती, त्या 11 धावा लागलेत. कुठेतरी बाग 11 संघाला कुठेतरी या आपल्या घरच्या खेळपट्टीवरती बकरा बनवतोय का काय चंडिका देवी आडोशी संघ. जी अपेक्षा प्रेक्षकांनी ठेवली होती घरच्या खेळपट्टीवरती ती अपेक्षेला कुठेतरी खरे उतरत नाही मैदानावरती. पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा मारा करतोय, पुन्हा एकदा झेल जाते का, आपण चेंडू जातोय चकून एक्स्ट्राला आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय. नक्कीच पंचांचा इशारा येतोय. एकच धावांचा जर विचार केला तर धावा लागले धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा लागलेत धावफलकावरती. हॅलो हॅलो धन्यवाद. नक्कीच कहा है तेरी नजर देखो यार, म्हणजे तुम्ही विकेट किती गमावून बसलेत, 4 विकेट गमावून बसले आणि धावांचा जर विचार केला तर फक्त 12 धावा. मी विनंती करतो जिथे जिथे मॅच असेल तिथे तिथे उपस्थिती दाखवतात राकेश कोहली. मी विनंती करतोय की ओएकॅमच्या राजा चषकाला तुम्ही उपस्थिती दाखवले, विनंतीचा मान ठेवून या ठिकाणी यायचंय समालोचन कक्षामध्ये. कुठेही मॅच असो राकेश कोहली यांची उपस्थिती असते प्रार्थनीय, इथेही त्यांनी उपस्थिती दाखवली आणि मंडळाच्या वतीने मी त्यांना सुद्धा कॉल करतो की त्यांनी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचंय
आपली उपस्थिती प्रार्थनीय दाखवायची आहे आणि जाऊया 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावांचा जर विचार केला तर धावा लागले धाव फलकावर येत्या 12 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक घेऊन येते आपण पाहतोय मैदानावरती प्रवीण वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन येते. एक धाव होती तिथं नक्कीच 2 धावा काढण्याचा प्रयत्न ना कुठेतरी यश येतंय दोन्ही संघांचा विचार केला. दोन्ही जर फलंदाजांचा रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगली पाहायला भेटते आणि या 2 धावांनी धाव फलक खालता ठेवतो. धावांचा जर विचार केला तर धावा लागले धाव फलकावरती त्या 14 धावा लागले करायला लागतील. जर धावांचा जर डोंगर उभा करायला लागेल तर एका धोक्याचं काम चलनेवाला नाही. मोठे फटके बॅटच्या रडारमधून आले पाहिजेत. चौकार षटकारांची तुम्हाला आतिषबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा फसतोय बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न ना यश कुठेतरी येत नाहीत. आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू गेलाय आणि एक धाव फलकांचा जर विचार केला पुन्हा एकदा फक्त 15 धावा लागले धाव फलकावरती. खरंच जी अपेक्षा होती कारण का आपला घरच्या खलपट्टीवरती आपण खेळतोय सासा क्रीडा नगरीवरती आणि आपल्या गावातला हा संघ आपण पाहतोय. आपण जर विचार केला ओएकॅम राजा आणि शिवप्रेमी आडोशी यांच्यामध्ये मॅच झाली होती. ओएकॅम राजा संघाने दमदार आगमन केले दुसऱ्या फेरीमध्ये. आता मात्र आपण पाहतोय उंचावून मारलाय 1 बाउन्स सीमा पार दणदणीत खणखणीत पहिलाच चौकार येतो या इनिंग मधून डीजे. या चौकाराच्या मदतीने धावांचा जर विचार केला तर धावा लागल्या धाव फलकावरती त्या 19 धावा लागल्या धाव फलकावरती. या इनिंग मधला हा चौकार असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय घरंगला चेंडू चकून जातोय क्षेत्ररक्षणाला बॅक टू बॅक दुसरा देर आहे पण दुरुस्त आहे. 2 चौकार येतात बॅटच्या पट्ट्यामधून डीजे. डीजे मास्टर दुपारच्या सत्रामध्ये झोपलेला वाघ तो मात्र जागा झालाय. आता मात्र 2 चेंडूवरती लगातार 2 चेंडू वरती चौकार मारलेत आणि धावांचा वेग वाढवलाय. धावांचा वेगांचा जर विचार केला तर धावा लागले धाव फलकावरती त्या 23 धावा लागले धाव फलकावरती. काय फलंदाजी करतोय मैदानावरती पण पाहतोय फलंदाज. पुन्हा एकदा बघा आकोटाप्याचा मारा होता. क्षेत्रक्षण तेवढा चालक आपल्याला पाहायला भेटते त्याने आपण एक धाव तर नक्कीच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ना कुठेतरी यश भेटतंय जिथं नक्कीच एकच धाव होते. दुसरी धाव पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. बघा बोनस पॉइंट भेटलाय 1+3 धावा 1+2 3 धावा अशा या 3 धावाने धाव फलका हलता ठेवतोय. धावांचा जर विचार केला तर धावा लागले धाव फलकावरती त्या 27 धावा. फ्री हिटचा चेंडू असेल. हा फ्रंट फुटवर जाण्याचा चेंडू जातोय मिडॉनच्या रिझन मध्ये. दीपक शिंदे नक्कीच एक धाव तर नक्कीच दुसरी धाव पूर्ण रनिंग बिटवीन द विकेट. बघा अप्रेसिव्ह क्रिकेट पाहायला भेटते. माइंड ब्लोईंग क्रिकेट पाहायला भेटते. फलंदाजीचं प्रात्यक्षण पाहायला भेटते. छोटीशी का होईना आपण पार्टनरशिप करून दाखवली महत्वाची. तुम्ही मोठे फटके मारण्याचा प्रयत्न कराल तर नक्कीच फसाल तुम्ही जेल द्याल. पण इथे मात्र छोटीशी का होईना पण पार्टनरशिप दाखवते प्रदीपच्या माध्यमातून आणि फलंदाज प्रदीप उतेकर प्रदीप असे 2 फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिडॉन रिझन मध्ये चेंडू जातोय. घरंगला तर अचूक क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. नक्कीच गचाल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण. आता बाद होतोय का खाली थ्रो फेकायचं होतं पण नक्कीच इथं पण थ्रो मारलाय आणि बाद होतोय कारण का जो फलंदाजाने 2 चौकार मारले होते त्याच फलंदाजाला बाद केलंय आणि पुन्हा एकदा 5वा झटका बसतोय. तर आपण बाग इलेव्हन क्रिकेट संघाला चार षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागले धाव फलकावरती त्या 29. प्रदीप उत्तरकरनं 2 चौकाराच्या मदतीने 18 धावाची खेळी केली. बहारदार ज्या पद्धतीची खेळीची अपेक्षा होती त्या पद्धतीनं खेळ दाखवला मैदानावरती. शेवटचं षटक
आणि शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक म्हटलं जातं. धावा लागले धाव फलकावरती, त्या 29 धावा लागले धाव फलकावरती. आणि शेवटचं षटक घेऊन येतो तो गोलंदाज गिरीश. आणि या शेवटच्या षटकाला सामोरे जाईल तो फलंदाज प्रदीप. उजव्या हाताचा हा फलंदाज आपण पाहतोय. आणि शेवटचं षटक म्हटलं की मोठी अपेक्षा असते की कुठेतरी मोठे फटके आले पाहिजे बॅटच्या रडारमधून आणि चौकार षटकारांची मोठी धावसंख्या उभारू शकतोय. हे मोठे फटक्यांची नक्कीच अपेक्षा असेल. ज्या पद्धतीने फलंदाजी केली प्रदीप उत्तेकरनं, 18 धावांची बहारदार खेळी केली आणि मोठी धावसंख्याकडे मजल मारताना असं वाटलं कूच करेल, पण नक्कीच विकेट गेली. बाद झाला. इथं मात्र अकोट टप्प्याचा मारा होता, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्नांना यश नाही. याला यश ची पराकाष्ठा करते पंचच तेवढं चालाक. बाईच्या रूपाने हे एक धाव येते. एका धावने धाव फलक लागलाय धाव फलकावरती, त्या 30 धावा लागलेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकामधील. पाहायचंय काय करतात हे दोन फलंदाज. मोठी खेळी करतात का? धावांचा वेग 40 ते 50 पर्यंत पोहोचून ठेवतात का? हा बघा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येतो, बॅटच्या रडारमध्ये येतो, स्ट्रेट डाव फटका, चेंडू जातोय आर पार, सीमा पार, खणखणीत चौकार. केदारनाथ माडोशी आणि ओएकएमचा राजा यांनी सज्ज राहायच्या दोन्ही संघनायकांनी नाणेफेकीसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मात्र फक्त निर्धाव चेंडूची सांगता करतोय. शेवटचं षटक हाताळतोय गोलंदाज आपण पाहतोय मैदानावरती गिरीश. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल ओएकएमचा राजा अक्कलपे आणि केदारनाथ माडोशी संघ. या दोन्ही संघनायकांनी लक्षात ठेवायचं, कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचे. याच्यानंतर त्यांचा सामना होणार आहे. पण जाऊया चालू आपल्या सामन्याकडे. उंची जास्त लांबी कमी, झेल होते का पाहायचं नक्कीच. आणि तर झेल होते मात्र झेल ड्रॉप झाले. एक धाव तर काढले, दुसरी धाव घेऊन प्रयत्न करते का? आणि नक्कीच जिथं एक धाव होते दुसरी पण धाव पूर्ण, तिसरी धाव पण पूर्ण होते का? तिसरी धाव पण पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगली पाहायला भेटते. आणि 3 धावा मित्रांनो चोरून काढल्यात. या 3 धावाने धावफलक खालत्यात होते. जर धावांचा जर वेग पाहिला 37 धावा लागलेत स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय 37. अजूनही शेवटच्या षटकातली 2 चेंडू शिल्लक आपण पाहतोय आणि ह्या 2 चेंडूमध्ये मोठे फटके येऊ शकतात. जरी मोठे फटके आले त्या 2 चेंडूमध्ये तरी चांगली धावसंख्यांचा एक टार्गेट देऊ शकतात शिवप्रेमी चंडिका देवी आडोशी संघाला. ज्या पद्धतीने जर विचार केला गोलंदाजीचा भाग गेल्यावर संघाकडे चांगली गोलंदाजी पाहायला भेटेल. आता मात्र पाहायचं झेल होते का पुन्हा एकदा. आता मात्र नक्कीच झेल टिपले आणि पुन्हा एकदा झटका दिलाय तो बाग इलेव्हन क्रिकेट संघाला. धावास्त्रवले धाव फलकावरती त्या 37 धावा लागलेत धाव फलकावरती. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील पाहायचं मोठा फटका येतोय का? हा चेंडू बघा मारण्याचा प्रयत्न होता, फ्रंटफूटवर जाण्याचा प्रयत्न, मात्र बॅटचा चेंडूचा संपर्क तुटतोय. असा हा 5 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. आणि 5 षटकांमध्ये जर विचार केला तर धावा लागले धाव फलकावरती त्या 37 धावा लागले धाव फलकावरती. आणि जिंकण्यासाठी असतील चंडिका देवी आडोशी संघाला 38 धावा जिंकण्यासाठी असतील. तर तोपर्यंत डीजे मास्टर बाला यांच्याकडे. तर नक्कीच थँक्यू डीजे. विनंती असेल ओएकएमच्या राज्य संघाचा संघटक आणि केदारनाथ माडोशी आणि मी विनंती करेन सन्मान्य शंकरजी रेवणे आपण यायचे टॉप बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी. ओएकएमचा राजा अकल्पे संघाचा संघनायक आणि केदारनाथ माडोशी संघाचा संघनायक. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ओएकएमचा राजा अकल्पे एका बाजूला, केदारनाथ माडोशी शंकरजी रेवणे यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या बाजूला टॉस का बॉक्स मध्ये यायचंय.
तर नक्कीच केंद्रनाथ माडोशी संघाला विनंती असेल आपल्या कर्णधारानं लवकर यायचं. एका बाजूला वेकमचा राजा, पहिल्या मागच्या सामन्याचं ऐकलं राममोरे, नंतर दुसऱ्या सत्रामध्ये प्रवीण रेवणे, आपण यांचा गोड आवाज ऐकला. आपण पाहतोय या ठिकाणी सामना 4 षटकांचा असेल. आपण जर पाहिलं तर नक्कीच केंद्रनाथ माडोशी संघाचा संघनायक आणि ओएकॅमचा राजा संघाचा संघनायक आपण पाहतोय. एका बाजूला शंकरजी रेवणे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. टॉस होतोय. टॉस जिंकलाय या ठिकाणी केदारनाथ माडोशी संघ. प्रथम आपण काय केलं, 4 षटकांचा सामना आहे. फील्ड 4 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघ ओएकॅमचा राजा या संघाला किती धावसंख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न करणार? 40 ते 45 धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला यश आलं, त्यानंतर आपण या चांगल्या ट्रॉफ्या पाहतोय. तो तुमचा मानस काय, आजच्या दिवसामध्ये सुपर फोर मध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे का? मनापासून नक्कीच एकंदरीत हे आयोजन आपण पाहतोय, आयोजनाबद्दल काय सांगाल? खूपच छान. दरवर्षी अशा आयोजन आपल्याला अकालपे या गावापासून पाहायला मिळत आहे. यावर्षी तर तिसरं वर्ष असणार आहे आणि तिसऱ्या वर्षी तर प्रत्येक वर्षी आले दर्जाचा आपल्याला त्यांच्याकडून आयोजन पाहायला मिळते. नक्कीच धन्यवाद. आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला ओएकॅमच्या राजा स्वतः आयोजकांचा हा संघ 40-45 धावांवरती आपल्याला रोखण्याचा प्रयत्न करणार. आपण किती धावसंख्या या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करणार? आताच ह्या ठिकाणी दुपारची वेळ झालेली आहे. 2च्या नंतर खूप हवा सुटते, कारण इथे आता तरी मला वाटतं 60+ होण्याचे चान्सेस आहेत. तर आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न करू 4 ओव्हरमध्ये. नक्कीच. आणि आपण पाहतोय या वर्षामध्ये आपण पाहिलं की 2 ट्रॉफ्या आपण जिंकल्या. आपण पाहिलं एनसीसी निवळी येथे देखील आपण या ठिकाणी बक्षिसाचा मान पटकावला. या स्पर्धेमध्ये स्वतः आपण आयोजक असाल, आयोजकांच्या माध्यमातून देखील आपल्याला अपेक्षा असेल की आपण सुपर फोर मध्ये प्रवेश करावा. मात्र सुपर फोर मध्ये जर प्रवेश केला तर कोणत्या बक्षिसाची आपल्याला अपेक्षा असेल, क्रमांकाची? जर आम्ही टॉप 4मध्ये गेलो तर पहिल्या क्रमांकाचं बक्षीस पटकावण्याचा प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक आपल्याला देखील. आपण पाहतोय केदारनाथ माडोशी आणि त्याच माध्यमातून आपण पाहिलं तर नक्कीच ओएकॅमचा राजा रुपेश साळुंके यांना विनंती असेल आपण धाव फलकासाठी यायचंय. उत्कृष्ट स्कोर रुपेश साळुंके यांना विनंती असेल आपण यायचंय. नक्कीच धाबा झाले त्या मात्र 37 धाबा आपण पाहिलं. 38 धाब्यांचा या ठिकाणी लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. सगळ्या पद्धतीचं आपण समालोचन ऐकतोय. राम मोरे आमच्या साथीला, त्या जोडीला आपण पाहतोय प्रवीण रेवणे यांच्या माध्यमातून चेंडू द्यायचा आहे. तर नक्कीच सगळ्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. बाग 11 अकल्पे, एका बाजूला चंडिका देवी आडोशी सामना आपण पाहतोय. बाग 11 अकल्पे संघाला धावाचा मिळेल त्या 37 आणि जिंकण्यासाठी गरज असेल 38 धाब्यांची आपण पाहतोय. सगळ्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. चला फास्ट करायचंय. शिवराम जाधव यांना विनंती करतोय, कुठेही जाऊ नका, जेवणाची व्यवस्था आहे, घरी जाऊ नका. आज दिवसभर मॅच, 4 दिवस तुमची उपस्थिती दाखवायची. शिवराम जाधव यायचं आहे, कुठेही जाऊ नका. ओएकॅमच्या राजा चषकाचे तुम्ही तुम्हाला खास आयोजन निमंत्रण असेल, कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. हो टू विनोद. तर नक्कीच आपण पाहतो इथे मात्र 37 धावा झालेत. 38 धाब्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आपण जर पाहिलं तर शशिकांत आणि प्रवीण ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झाले. गोलंदाजी मार्केटवरती आपण पाहतोय. बघा आज सकाळच्या सत्रामधून स्कोररची कमी होती, आता मात्र 2-2 स्कोरर अतिशय चांगले रुपेश साळुंके आणि कल्पेश साळुंके या ठिकाणी लाभलेत ओएकॅमच्या राजाला. त्यांचं देखील या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं शब्दसुमनाने हार्दिक स्वागत आपण पाहतोय. मैदानामध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ होणं देखील गरजेचं असेल. चंडिका देवी आडोशी संघाला जमवायचे ते फक्त 38 धाबा आपण पाहतोय. सलामी जोडी मैदानामध्ये एका बाजूला शशिकांत, दुसऱ्या बाजूला प्रवीण आणि गोलंदाजी मार्केटवरती आपण पाहतोय दिनेश केसारकरला आपण पाहतोय. दिनेश केसारकरच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं सगळ्या पद्धतीची या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल दिनेशला. बाग 11 अकल्पे संघासाठी दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चंडिका देवी आडोशी 38 धाबा आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शशिकांत, नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सामना कोण जिंकेल हे देखील सांगता येणार नाही, मात्र सामन्यामध्ये रंगत तुम्हाला पाहायला मिळेल, चुरस तुम्हाला पाहायला मिळेल. यात कोणत्याही प्रकारची शंका नाहीये, कोणत्याही प्रकारचे दुमत नसणार आहे. राईट आर्म बॉलिंग आपण पाहतोय. शॉर्टलेस पाठवते चेंडू आपण पाहिला. इथे मात्र आपण पाहतोय नक्कीच विकेट किपरच्या बॅक साईडला एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. दुसऱ्या धाव्याचा मानस इथे आपण पाहतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहायला मिळते शशिकांत आणि प्रवीणच्या माध्यमातून. 2 फलंदाज ज्यावेळेस आपण जर पाहिले तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळतोय.
एक्सिलंट क्रिकेट तुम्ही पाहताय. शशिकांत प्रवीणच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं धाबा आल्या त्या मात्र धावफलकावरती 2 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. लेगबाईच्या स्वरूपामध्ये इथे मात्र आपण पाहतोय रुपेश साळुंके आणि कल्पेश साळुंकेच्या माध्यमातून स्कोरिंग केली जाईल. चांगल्या पद्धतीचे स्कोरर आपण पाहतोय. कल्पेश साळुंके गोलंदाज तर रुपेश साळुंके फलंदाज जयदुर्गाकडनं खेळताना आपण पाहतो. इथे मात्र आपण पाहतोय यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण जर पाहिलं तर वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धाबा येथील त्या धावफलकावरती आपण पाहतोय 3 या अंकावरती. बघा अगोदरच 37 धाबा जमवल्यात 5 षटकांमध्ये. 38 धाबा जमवायचे. दुष्काळात 13वा महिना त्या पद्धतीने आपण पाहतोय 38 धाबा कमी आणि सुरुवात जर आपण पाहिली तर इथे मात्र 3 धाबा अगोदरच खर्च केल्या. यावेळेस आपण पाहतोय गॅप शोधलाय. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. या चेंडूवरती येतील 4 धाबा. चौकार डीजे. तर नक्कीच आपण पाहू शकाल इथे मात्र धाबा अद्यापर्यंत जर आपण पाहिल्या तर चांगल्या पद्धतीच्या धाबा आपल्याला पाहायला मिळते. 7 धाबा लागतील धावफलकावरती. 7 रन्स आपण पाहतोय. यानंतर आपण सामना पाहू शकाल. केदारनाथ माडोशीने ओयोकामचा राजा अक्कलपे टॉस जिंकला. केदारनाथ माडोशीनं क्षेत्ररक्षण स्वीकारलं. त्यानंतर जर आपण पाहिलं चांगल्या पद्धतीचा दर्जात्मक खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय एक्सलेंट गुड डिलिव्हरी. यावेळेस मात्र आपण पाहतोय दिनेश केसरकरच्या माध्यमातून कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट चेंडू आपण पाहतोय. जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. त्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर एक वेगळं समीकरण तुम्हाला पाहायला मिळतंय. शॉर्टलेट पाठवते चेंडू. इथे मात्र ट्रॅबल आहे. चेंडू कबर रिझन मध्ये. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतोय दुसरी धाव देखील संपन्न केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धाव घेतली जाते. 2 धाब्याने धावफलक सरसावला. धाव संख्या लागते धावफलकावरती 9 या अंकावरती. धावफलकावरती धाबा लगावल्या जातील त्या मात्र 9 धाबा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. एक्सलंट क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. क्वालिटी क्रिकेट इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. शॉर्टलेग पाठवते चेंडू आपण पाहतोय. बॅकपास शॉर्टलेग मधून डीप लॉंग लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तिथे मात्र आपण पाहतोय कार्पेट पद्धतीने जातोय. सीमारेषेला भेदेल काय. या चेंडू मध्ये येतील 4 धाबा. चौकार. 4 धाब्याने धावफलक सरसावला. धावसंख्या लागते धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 13 धाबा. बघा 38 धाबा जमवायच्यात आणि काय स्टार्टअप केलंय काय सुरुवात केले पॉवरप्लेच्या 17 क्षेत्ररक्षण कुठेतरी तुम्हाला पाहायला मिळेल खराब पद्धतीचं. कारण आपण जर पाहिलं तर नक्कीच विनंती असेल प्रेक्षकांना खेळाडू मित्रांना सामना संपल्यानंतर मास्क लावणं तुम्हाला बंधनकारक असेल आणि डिस्टन्सिंग ठेवणं देखील तुम्हाला बंधनकारक असेल. विनंती असेल आयोजकांच्या वतीनं. आपण पाहतोय धाबा. इथे मात्र धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात 13 धाबा 13 रन्स आपण पाहतोय. ज्यावेळेस चेंडूमध्ये ट्रॅव्हल आहे. क्षेत्ररक्षक असेल कव्हर रिजन मध्ये मात्र 1 धाव. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील संपन्न केली जाते आणि त्याच पद्धतीनं धाबा येतील त्या मात्र धावफलकावरती 15 धाबा. पहिल्या षटकाची सांगत आपण पाहतोय. पॉवरप्लेचे 17 तुम्ही पाहिलं आणि खऱ्या अर्थानं 38 धाब्याचा लक्ष्यता पाठलाग करताना कुठेतरी चांगल्या पद्धतीचा स्टार्टअप घेतलाय श्री गणेश मेमने. इथे मात्र आपण पाहिल्या ते धाबा आल्यात त्या मात्र 15 धाबा. चोवीस चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 23 धाब्यांची गरज आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं आपण पाहिलं तिथे मात्र आपण पाहतोय धाबा येतील त्या धावफलकावरती आपण पाहतोय 15 धाबा आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर धाबा येतील त्या मात्र 15 रन्स आपण पाहतोय. जबरदस्त परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 षटकानंतर तुम्हाला नक्कीच पाणी मिळेल. तर नक्कीच 24 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 23 धाब्यांची. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज प्रवीण. धावसंख्येवरती आपण पाहतोय शशिकांतला. शशिकांत मात्र 10 या धावसंख्येवरती खेळतोय. 2 चौकार घेतलेत. 5 चेंडू आतापर्यंत सामना केलाय. 6 चेंडूचा सामना केला आणि आपण पाहतोय धावा जमले त्या 10 धाबा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आता मात्र आपण पाहतोय 24 चेंडू आणि 23 धाबा. म्हणजे कुठेतरी आपण जर पाहिलं चेंडू आणि धावांमधलं गणित तुम्हाला कुठेतरी थोडंसं गॅप पाहायला मिळायला हवा होता. मात्र खऱ्या अर्थानं पहिल्या पॉवर प्लेच्या 17 मध्ये आक्रमण केलं गेलं. एक्सलेंट गुड डिलिव्हरी आहे का. पंच तत्पर आहेत. आपण पाहतोय वाईड चेंडू
आपण पाहिलं होतं ज्या पद्धतीने डिलिव्हरी झाली होती, चेंडू डिलिव्हर झाला आणि तिथून मात्र आपण पाहतोय क्रॉस अँगलनं पाहिलं तर खेळपट्टी जर आपण पाहिलं मेन पंचांना बरोबर अगदी हेरलं जातं. मेन पंचांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. स्लोअर चेंडू होता, इथे मात्र कॅच होईल का पाहायचे, चेंडू पर्यंत पोहोचले होते मात्र तिथे मात्र चेंडू चकवून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. या वेळेस येतील या चेंडू बत्ती चौकार. तर नक्कीच 10 येथील 10 फलकावरती आपण पाहतोय 20 या अंकावरती. बघा 38 धाबा जमवायचे आणि आतापर्यंत धाबा झाल्या त्या मात्र 20 धाबा. अद्याप आपण पाहिलं तर 18 धाबांचा खेळ शेष आहे. इथे मात्र आपण पाहतोय हलक्या हाताने डिलिव्हरी केला चेंडू, तिथे आपण पाहिलं तर गलीमध्ये आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅन मध्ये चेंडू खऱ्या अर्थानं तिथे मात्र डिलिव्हर झाला आणि त्या पद्धतीचं आपण क्रिकेट पाहतोय. इथे मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यावेळेस आपण पाहतोय बघा कार्पेट पद्धतीने खेळायचा प्रयत्न, धावबाच्या स्वरूपात संधी मिळेल मात्र थ्रो थोडासा क्रॉस आपण पाहिला. थोडंसं आपण जर पाहिलं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ज्या क्षेत्ररक्षकांची आपण चुका पाहतो, चेंडू हातामध्ये आल्यानंतर जलद गती केली जाते, घाई केली जाते आणि त्या घाईचा मोबदला कुठेतरी आपण जर पाहिला तर थोडंसं वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळतं आणि धावबाची जी विकेट असते ती गमवावी लागते. इथे मात्र आणखीन एक चेंडू आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने डिलिव्हरी केला. बघा खरं काय क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर एखादा गोलंदाजावरती वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर गोलंदाज फलंदाजावरती वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर 15 धाबा आल्या आणि मग त्यामुळेच की काय थोडंसं बॅकफुटवरती जावं लागते. बाग 11 अक्कलपे संघाला लाऊड अपील केली, फलंदाज येईल बॅक टू पॅव्हिलियन. पहिला झटका इथे मात्र चंडिका देवी आडोशी संघाला. मी पहिलाच म्हटलं होतं कधी कधी फलंदाजावरती दडपण असतं, कधी कधी गोलंदाजावरती दडपण असतं, मात्र गोलंदाजानं ते दडपण थोडंसं फेटाळलं आणि चांगल्या पद्धतीचं लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते. उजव्या स्टिकच्या थोडा बाहेर काढला होता चेंडू, डिलिव्हर केल्यानंतर चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं बाउन्स मिळाला होता आणि थोडंसं ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर आपल्याला चेंडू पाहायला मिळाला आणि तिथे मात्र आपण पाहतोय एज घेतली होती आणि खऱ्या अर्थानं तिथे मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बाद होईल आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो मात्र किरण उतेकरच्या माध्यमातून आपण पाहतोय. बघा लो स्कोरिंग सामना आपण पाहिला 37 धाबा धावफलकावरती 38 धाबा जमवायच्या होत्या मात्र स्टार्ट जो केला 15 धाब्यांचा पॉवर प्लेच्या सत्रामध्ये ते सत्र खऱ्या अर्थानं मी म्हणेन सफल ठरलं. पॉवर प्लेचं ते षटक खऱ्या अर्थानं चांगलं खेळलं चंडिका देवी आडोशी संघानं. एक्सिलेंट क्रिकेट आपण पाहतोय. यावेळेस बघा लो फुलटॉस चेंडू होता, आपण पाहिलं तर एक धाव संपन्न केली जाते. बघा एक एक धाव जर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दिल्या असत्या आणि चौकार षटकार जर रोखले असते तर कुठेतरी चित्र विचित्र पाहायला मिळालं असता. 2 षटकांची सांगता पाहायला मिळते. धावफलकावरती धाबा येतील 38 धाब्यांची लक्ष्यता पाठला करताना 22 धाबा. 18 चेंडू मध्ये 16 धाब्यांची गरज आपण पाहतोय विजयासाठी. तिसरं षटक कोण घेईल? डीजे मास्टर थोडंसं आराम आहे, जलपानासाठी गेलेत आपण पाहतोय आणि शांत गतीनं रुपेश जर सामना थांबला तर आपण पाहतोय चांगल्या दर्जाचं आयोजन आहे. तिथे मात्र थोडंसं सामन्यामधलं भवितव्य हे चालू ठेवणं गरजेचं असतं. नक्कीच आपण पाहतोय त्याच माध्यमातून जर आपण पाहिलं 18 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर इथून पुढे जर सामन्याला जिंकायचं असेल तर या षटकामध्ये किमान 3 विकेट घ्याव्या लागतील आणि 2 ते 3 धाबा द्याव्या लागतील. तेव्हा मात्र बघा या धाब्यांचा जो गॅप आहे त्यावरून आठवलं शिवछत्रपती स्पोर्ट्स लांबा येथे स्पर्धा झाली आत्ताच्या शनिवार रविवारी आणि आपण पाहिलं की 6 चेंडूमध्ये 2 धाब्यांची गरज होती जयभवानी मोडणी संघाला आणि जे आता स्कोरिंगची भूमिका करतात कल्पेश साळुंके त्यांनी 6 चेंडूमध्ये 2 धाबा दिल्या नव्हत्या. बघा हे क्रिकेट आहे, क्रिकेटला रंग बदलणारा सरडा का म्हटलं जातं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य 6 चेंडू 2 धाबा होऊ शकत नाही तर 18 चेंडू 16 धाबा अद्याप तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही वेळेला साजेसे करा, वेळेला आपलंसं करा, कर्तृत्व दाखवा आणि तिथून सामना जिंका. कारण जिंकण्यासाठी जर तुम्ही मनामध्ये जिद्द ठेवली तर जिद्दीनं जर खेळला तर सामना तुम्हाला जिंकता देखील येईल. स्लो चेंडू होता इथे बघा एज आहे की काय फलंदाज येईल बॅक टू पॅव्हिलियन. मी पहिलाच म्हटलं होतं संधी लाभेल, फक्त प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न त्या ठिकाणी केला गोलंदाज मी म्हणेन यावेळेस प्रवीण आणि तिथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय किरण उतेकर पॅव्हिलियन मध्ये जाईल. आपण पाहतोय विकेट. आता मात्र 17 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. बघा इथे या षटकामध्ये सामना डिपेंड करेल बाग 11 अक्कलपे की चंडिका देवी आडोशी. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल देवेंद्र शिंदे आपण पाहतोय
देवेंद्रच्या माध्यमातून इथे नवीन फलंदाज येईल. आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं मी मगाशी देखील म्हटलं 2 ते 3 विकेट जर घेतल्या या सामन्यामध्ये तर नक्कीच सामन्याला कलाटणी मिळेल. आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिले जे सत्र आहे त्यातील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. भाग 11 अक्कलपे आणि चंडिका देवी आडोशी यांच्या दरम्यान आपण पाहिलं तर 38 धाबा जमवायच्यात आणि तिथून मात्र जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं सामन्यावरती पकड निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सहज सोपं तुम्हाला पकड निर्माण करता येणार नाही, त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल, त्यासाठी तुम्हाला जिद्दीनं खेळावं लागेल, तेव्हा मात्र तुम्हाला पकड निर्माण होईल. शॉर्टलेस पाठवते चेंडू, इथे मात्र आपण पाहतोय डायरेक्ट हिटचा चान्स. इथे मात्र संधी लाभली होती, मिस केलंय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर फक्त एक धाव घेतली जाईल. संधी होती, संधीचं सोनं करायचं होतं. एका धाब्याने धावफलक सरसावलं. धावसंख्या लागते 23 या अंकावरती. बघा अशा विकेट्स तुम्हाला घ्याव्या लागतील, अशा संधी तुम्हाला गमावता कामा नये. मात्र चंडिका देवी आडोशी संघाला देखील या ठिकाणी विचार करावा लागेल की अशी चूक होता कामा नये. यावेळेस पुन्हा फलंदाजीमध्ये घेण्याचा प्रयत्न, मात्र गॅप आहे, स्टेज झोन मध्ये खेळतोय. एकच धाव घेतली जाईल, दुसऱ्या धाब्यासाठी नकार दिला जाईल. धाव फलकावरती धाबा येतील त्या मात्र 24 धाबा, 24 रन्स आपण पाहतोय. अफलातून क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जात्मक क्रिकेट आपण पाहतोय, जबरदस्त परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळतोय. एक्सेलेंट क्रिकेट तुम्ही पाहताय. बघा गुड रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळते. मात्र गोलंदाज प्रवीणचं मी कौतुक करेन, छोटासा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते, मात्र पूर्णतः जगडून ठेवलं ते दोन्ही फलंदाजांना. अप्रतिम कामगिरी या गोलंदाजाच्या माध्यमातून. शॉर्टलेस पाठवते चेंडू, इथे मात्र पाहतोय संधी लाभते का, चेंडू पर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. अशा चेंडूला कॅच करणं महत्वाचं, कारण धावा तुमच्याकडे कमी आहेत, तुम्हाला कॅच करावा लागेल तेव्हा सामना तुमच्या हातामध्ये येईल. तोपर्यंत आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळते. 2 धाब्याने धाव लक्षात चालू, धावसंख्या लागते 26 या अंकावरती. 26 रन्स आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं इथे मात्र थोडस प्रत्येकाचा या ठिकाणी क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये पाहायचंय कोण कसा खेळेल आणि कसा जिंकेल सुपर 4 मध्ये क्वालिफाय करण्यासाठी. इथे संधी आहे, कॅच होईल, फलंदाज जाईल बॅक टू पॅव्हेलियन. बघा मगाची एक धाव 2 धाबा, या धाबा जर त्या मगाशी रोखल्या असत्या तिथे मात्र एक 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 धाव होती तर प्रेशर आणखीन आला असता. धाबा बघितलं तर 26 झाल्यात. अद्याप आपण पाहतोय 3 विकेटचं पतन. या षटकातील चेंडू शिल्लक असेल एक चेंडू. बघा किती फरक होता. जर पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर धाबा जर असत्या 45 ते 46 तर कुठेतरी महागडं ठरलं असतं. पहिल्या षटकामध्ये धाबा ज्या 15 खर्च केल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या त्या मात्र 7 धाबा, आणि खऱ्या अर्थानं तिथे मात्र बॅकफूट वरती तुम्हाला पाहायला मिळतोय धाबा. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 26 धाबा, 26 रन्स आपण पाहतोय. 13 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. अद्याप सामना खुला झालेला नाहीये मी म्हणेन, कारण आपण पाहतोय पडझड एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळते. तुम्हाला आक्रमण करावं लागेल, तुम्हाला हल्ला चढवावा लागेल, तुम्हाला अटॅक करावा लागेल, आणि तेच इथं मैदानामध्ये तुम्हाला साधावा लागेल. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही विचार करता तर तशा पद्धतीने तुम्हाला पार्टनरशिप करावी लागेल. आणि जर सामना जिंकायचा असेल भाग 11 अक्कलपे संघाला तर तुम्हाला भागीदारी तोडावी लागेल, कारण भागीदारी ही क्रिकेटमध्ये नेहमी यशाकडे घेऊन जाते. आणि जर भागीदारी तुम्ही ब्रेक केली तर ते प्रतिस्पर्धी संघाला यशाकडे घेऊन जाण्यासाठी सोपं ठरतं. आता बघा ते तुमच्या हातामध्ये असेल, तुम्हाला काय करायचं नेमकं आणि कशा पद्धतीने गोलंदाजी करायची. इथे मात्र एक्सेलेंट गुड डिलिव्हरी, काय चेंडू हाताळला यावेळेस आपण पाहतोय. 3 षटकांची सांगता पाहायला मिळते. 4 धाबा फक्त खर्च केल्यात, अप्रतिम 2 विकेट घेतल्यात, अप्रतिम षटक हाताळलंय. 12 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज असेल चंडिका देवी आडोशी संघाला. मग आपण पाहिलं 45 धाबा 46 धाबा असत्या तर बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळाली असती. 38 धाबा आणि त्यानंतर देखील 38 धाबा होत्या, मात्र पॉवर प्लेचं जे सत्र आहे त्याच्यामध्ये 15 धाबा खर्च केल्या आणि तिथून मात्र खऱ्या अर्थानं थोडंसं बॅकफूट वरती गेला भाग 11 अक्कलपे. कारण 2 षटकामध्ये फक्त धाबा आल्या त्या 11 आणि पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या त्या 15. म्हणजे बघा किती फरक. जर चौथ्या षटकामध्ये जर डिवाइड केल्या त्या पहिल्या षटकाच्या थोडेसे धाबा, तर आता मात्र कुठेतरी 12 चेंडू आणि 13-14 धाब्यांची गरज असते, आणि तिथून मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सामन्याला कलाटणी मिळाली असती. पाणी घेऊन जायचंय. चला जोपर्यंत पाणी जाईल संधी देऊया. आता जलपान करून आलेत आमचे मित्र डीजे ऑपरेटर.
तर नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र चांगल्या पद्धतीचं तुम्हाला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर धाबा झाले ते धावपटकावरती 26 धाबा 26 रन आपण पाहतोय. आता मात्र 12 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. बघा सामना अद्याप संपलेला नाहीये. 50-50% सामना असेल. 12 चेंडू 12 धाब्यांची गरज. खऱ्या अर्थानं कोण जिंकेल आणि कोण हारेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. आपण पाहतोय उद्याच्या दिवसामध्ये दर्जात्मक क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. उद्याचा दिवस ओएकामच्या राज्यासाठी परभणी असेल. पहिला सामना केदारनाथ दाखलबे JMP वासवटे. दुसरा सामना पराक्रमी तांबे विशाल इलेव्हन पिंपरी. तिसरा सामना अमरदीप दौली बंटी विपक्ष जयनवान महादेव. चौथा सामना शिवशक्ती कारगाव वर्सेस देवलाई देऊर. खरी मेजबानी असेल उद्याच्या दिवसामध्ये. रफ अँड टफ सामने तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला चेंडू डिलिव्हर होईल. पाहतोय नक्कीच कबरीजन शॉर्ट कबरबद्दी चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव खर्च केली आहे. 11 चेंडू 11 धाबा. जर सामना जिंकायचा असेल भाग घेऊन अक्कलपे संघाला 2 ते 3 विकेट घ्याव्या लागतील. हॅलो तर नक्कीच आपण पाहतोय यावेळेस मात्र आपण पाहतोय अपील केली होती तिथे मात्र पंच आमचे तत्पर आहेत. यावेळेस जर आपण पाहिलं तर नक्कीच एक धाव लेगबाईच्या स्वरूपात इथे मात्र अंकित केली जाते. धावा येतील ते धाव फलकावरती 29 धाबा 29 रन्स आपण पाहतोय. जबरदस्त परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला जर आपण पाहिलं दबाव अद्याप दोन्ही संघांवरती पाहायला मिळतोय. कौतुक करेन यावेळेस मी गोलंदाज प्रदीपचं. इथे मात्र ही कॅच होणं महत्वाचे असेल. तिथे चूक केली. इथे मात्र येतील या चेंडूवरती 6 धाबा. डीजे थँक्यू. डीजे धाव फलकावरती धावाले त्या मात्र 35 धाबा. इथे मात्र आपण पाहतोय एक धाव संपन्न केली जाते. सगळ्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. 8 चेंडू 3. तर नक्कीच 8 चेंडू 3 धाब्यांची गरज आहे. ते मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचा खेळमी स्पीड होती. सामना जिंकलाय चेंडिका दुबी आडोशी संघानं. चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय.